गणेश बोल ना. सौद्यातले काही अवैध धंदे आहे याच्याबद्दल की उपाययोजना करणे म्हणजे कसे की हे धंदे कशा प्रकारे बंद करता येईल किंवा याच्यावरती काय शासनाला आपल्याला निवेदन वगैरे किंवा काय गोष्टी करता येतील. अवैध धंदे म्हटले म्हणजे तुमचं अवैध दारू आहे की जी काही हॉटेलवरती म्हणा काही याच्यावरती विकली जाते की पन्नी वगैरे असते काही असते ह्या गोष्टी विकल्या जातात. त्याच्यामुळे युवकांचं नुकसान आहे. भरपूरशा आपल्या गावातले काही केसेस आहेत की त्या 30, 35, 40 वर्षाचे मुलं त्या पन्नीच्या दारू पिण्यामुळे वारले किंवा काही झालं. त्याच्यानंतर तुमचे सट्टापत्त्याचे काही क्लब वगैरे काही चालू आहेत सौद्यामध्ये ते त्याच्यावरती काय करता येईल. त्याच्यामध्ये योग जो असतो आपला 200-300 रुपये रोजानं जातो तिथं. त्याच्यानंतर संध्याकाळल्यानंतर तिथे पत्ता खेळायला जातो. 200-300 रुपये काय त्याचे काही जमलेले असते हप्ताभराची तिथं तो कमाई उडून येऊन जातो. मग घरी त्याच्या बाकीच्या गोष्टी असतात. मग त्याच्यामुळे असं होतं की रोजगाराची त्याचे जे साधन असतं त्याच्यातले तो भरपूरचे पैसे तिकडे खर्च करून टाकतो. मग त्याला घरी खर्च करायला पैसे नसतात. बाकीच्या घरचे भांडणतंटे होतात. त्याच्यातनं बाकीच्या वेगळ्या गोष्टी चोरी वगैरे बाकीच्या गोष्टी ह्या